हाय, कसे आहात? हो, मी पण छान आहे. आज आपण ज्या गुणाबद्दल बोलणार आहोत, तो गुण आहे निसर्ग प्रेम. पण त्या गुणाच्या आधी मला जे काही प्रश्न येत आहेत, त्यांची उत्तरं देतो आणि मग आपण निसर्ग प्रेमाकडे जाऊया. एक सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो आज घेतो आणि तो असा आहे की आमच्या शरीरावर, आमच्या चेहऱ्यावर जी लक्षणं आहेत ती एखाद्या गुणाच्या अपूर्णतेची आणि किंवा अधिकतेची आहे, तर आम्ही करायचं काय? तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपला चेहरा जो आहे किंवा आपली जी शरीर रचना आहे ती आपल्या जन्माच्या वेळेची आहे. त्याच्यामध्ये थोडेफार बदल होतात, पण अगदी ते पूर्ण बदलत नाही. ज्यावेळी आपल्या शरीराची वाढ पूर्ण होते त्याच्यानंतर असे मेजर चेंजेस त्याच्यामध्ये होत नाही. तर त्यामुळे आता करायचं काय, तर आपण या जन्मापासून म्हणजे बर्थ झाल्यापासून आतापर्यंत इव्हॉल्व्ह होतोय आणि असे कंटिन्युअसली आपण इव्हॉल्व्ह होत राहू. त्यामुळे इव्होल्युशनची प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू होईल आणि त्यामुळे जे काही आपल्याला आवश्यक बदल आहेत आपल्यामध्ये ते आपण करू शकतो. प्रश्न असा आहे की कसे करायचे, आणि त्याच्याबद्दल आपण थोडस बोलूया आणि मग निसर्ग प्रेमाकडे जाऊया. पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली ही जी सिरीज आहे त्याचं स्ट्रक्चर असं आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही गुणाची अधिकता, तो गुण जर नॉर्मल असेल तर तो कसा असतो आणि अपूर्णता म्हणजे काय असं मांडलेलं आहे. आणि याचं कारण असं आहे की पहिल्यांदा आपल्याला एखाद्या गोष्टीचं रिअलायझेशन व्हायला लागतं जर का ती चेंज करायची असेल तर. आणि त्यामुळे एखादा गुण अधिक आहे किंवा अपूर्ण आहे हे लक्षात येणं ही बदलाची सुरुवात आहे. आणि त्यामुळे तो जो बदल आहे तो जशी तुम्ही ही सिरीज बघत जाल तशी तो सुरू होईल. त्या बदलाची सुरुवात तुमच्यात आत्ता झालेलीच आहे. एवढे गुण तुम्ही आधीच पाहिलेले आहेत आणि काही गुण तुमच्यामध्ये आवश्यक तेवढे आहेत, काही गुण आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत, काही गुण आवश्यकतेपेक्षा कमी आहेत. त्यामुळे एखादा गुण जर वाढलेला असेल किंवा कमी झाला किंवा परिस्थितीनुसार तो पटकन वाढला किंवा कमी झाला, अपूर्ण झाला किंवा अधिक झाला, तर पहिल्यांदा काय होईल तर तुमच्या लक्षात येईल की राग आला की जास्त झाला राग, किंवा चांगलं वाटत नाहीये तर अरे चांगलं वाटत नाही, असं रिअलाइज होणं ही पहिल्यांदा बदलाची सुरुवात आहे. दुसरा जो भाग आहे त्यातला तो असा आहे की प्रत्येक गुण हा शरीरातल्या विविध यंत्रणांशी जोडलेला आहे, संस्थांशी जोडलेला आहे. आणि त्यामुळे तो गुण ज्या प्रकारे असतो त्या प्रकारे ती संस्था जी आहे ती चांगल्या पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीने काम करते. जसं मागे आपण बघितलं की स्नेह हा पचन संस्थेशी संबंधित गुण आहे. स्नेह कमी असेल तर पचन संस्था चांगलं काम करत नाही. आणि त्यामुळे एखादी संस्था चांगल्या पद्धतीने काम करण्याकरता आवश्यक त्या काळजी घेतली, आवश्यक त्या गोष्टी केल्या, औषध घेतलं की तो जो गुण आहे तो ऑटोमॅटिकली बॅलन्स व्हायला सुरुवात होते. आणि त्यामुळे कुठल्या संस्थेशी कुठला गुण जोडलेला आहे असं जसं आपण बघत जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल की त्या त्या संस्थेवर आपण काम केलं की तो गुण आहे तो बॅलन्स व्हायला सुरुवात होते. तिसरी गोष्ट म्हणजे शरीरामध्ये असलेली जीवनसत्व म्हणजे व्हायटमिन्स आणि मिनरल्स ही कमी जास्त असल्याने त्या गुणाचं अधिक्य किंवा कमीपणा, अपूर्णता होते, तयार होते. तशी ही परिस्थितीजन्य असते. आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व योग्य प्रमाणात आहेत की नाही हे जर का आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की जर जीवनसत्वाची कमी किंवा जास्ती असेल तर त्या पद्धतीने ते गुण जे आहेत ते अपूर्ण किंवा अधिक होतात. जीवनसत्व ही अत्यंत महत्वाची आहेत. तर त्यामुळे आहार आणि लाईफस्टाईल या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचा त्याच्याशी संबंध आहे. तर त्यामुळे या तीन गोष्टी जर का तुम्ही व्यवस्थित मॅनेज केल्यात तर तुमचे जे गुण आहेत ते बॅलन्स व्हायला अतिशय मदत होईल. आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे पहा म्हणजे तुम्हाला ते जे गुण आहेत ते पाहिजे तिथे योग्य पद्धतीने वापरता येतील. तर आता याच्यानंतर आपण आजच्या आपल्या गुणाकडे जाऊया, तो म्हणजे निसर्ग प्रेम. आता निसर्ग प्रेम आपल्याला कुठे दिसतं आणि कसं दिसतं ते बघूया.
तर निसर्ग प्रेम हा जो गुण आहे हा असण्याचं लक्षण काय, तर उत्तम स्वच्छ हवा, चांगला वारा, धुकं याची विशेष आवड असणं, ओपन स्काय आकाशाची आवड, आकाशाकडे बघण्याची आवड, मोकळं आकाश आहे त्याची आवड, अशा प्रकारे जी आवड असते ती निसर्ग प्रेमाचं लक्षण आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे की याला अतिरेक नाही आहे या गुणाचा, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. अपूर्णता, अपूर्णता कशी आहे, तर अशुद्ध हवा, वारा, धुकं, गर्दी, प्रदूषण यांनी खूप फरक पडत नाही, चालतं. तर ती जी आहे ती अशा ज्या गोष्टी आहेत त्या अपूर्णतेचं लक्षण आहे. आणि निसर्ग प्रेम असणं आणि नसणं इथे मात्र दोनच गोष्टी आहेत, किंवा कमी असणं आणि जास्त असणं. पण अधिक झालं, खूप जास्त निसर्ग प्रेम आहे त्याने प्रॉब्लेम आला, असं काही होत नाही. तर आता ह्याची शरीरावर लक्षणं कुठे, चेहऱ्यावर आणि शरीरावर, ते बघूया. तर पहिलं जे लक्षण आहे निसर्ग प्रेमाचं ते म्हणजे चांगलं लांब आणि सरळ नाक आणि मोठ्या नाकपुड्या. जर नाक जे ते लांब नसेल आणि नाकपुड्या मोठ्या असतील तर त्याचा अर्थ थोडा वेगळा होतो, तो पुढे पाहूया. पण असं चांगलं लांब नाक असेल आणि मोठ्या नाकपुड्या असतील तर त्याचा अर्थ ती व्यक्ती निसर्गप्रेमी आहे. आपण मागे बघितलं की डोळे पाणीदार असणं हे प्रेमा आणि स्नेहाचं लक्षण आहे, ते पण या व्यक्तींमध्ये दिसतं. आणि कान आणि ओठ, ओठांबद्दल आपण बघितलंय, गुलाबी लालसर ओठांबद्दल. कानांबद्दल पहिल्यांदाच बघतोय. कान जे आहेत ते लाल असणं हे पण निसर्ग प्रेमाचं लक्षण आहे. काही माणसांचं असं होतं की उन्हात गेल्यानंतर त्यांचे कान एकदम लालबुंद होतात आणि अदरवाईज सुद्धा त्यांचे कान जे असतात ते गुलाबी पिंकिश असतात. तर हे एक निसर्ग प्रेमाचं लक्षण आहे. आता शरीर यष्टीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे भूक चांगली लागणं हे लक्षण आहे, आणि अर्थातच पचन चांगलं असणं. दुसरं जे आहे शरीर यष्टीतलं लक्षण ते म्हणजे छाती, छाती रुंद आणि भरीव असते ज्या व्यक्तींची, ते निसर्गप्रेमी असतात. तिसरं म्हणजे तळहात आणि नख ही तांबूस म्हणजे लालसर रंगाची किंवा गुलाबी असतात. आणि स्किन जी असते ती सॉफ्ट असते, मृदू असते, खरखरीत नसते. म्हणजे त्वचा जी आहे तिला स्ट्रेंथ असते पण ती खरखरीत नसते, त्याचा जो स्पर्श असतो तो सॉफ्ट असतो. हे पण निसर्ग प्रेमाचं लक्षण आहे. आता अपूर्णता बघूया, कारण अधिकता असं काही या गुणात नाहीच आहे, म्हणून अपूर्णता काय आहे. तर पहिलं म्हणजे नाकपुड्या बारीक असतात किंवा त्याच्याही आधी नाक ठेंगणं असतं, आणि नाकपुड्या जरी मोठ्या असल्या आणि नाक ठेंगणं असलं तर ते निसर्ग प्रेम कमी असण्याचं लक्षण आहे. अनेक लोकांची नाकं सरळ नसतात, थोडीशी अशी वाकलेली असतात, ती पण तसंच लक्षण आहे की निसर्ग प्रेम कमी आहे. नाक असं आत गेलेलं असतं, ते पण त्याचंच लक्षण आहे. छाती काही लोकांची फ्लॅट असते किंवा खांदे पडलेले असतात, त्यामुळे छाती अशी आत गेलेली असते. किंवा स्किन कलर फिकट असतो, त्याच्यामध्ये गुलाबी रंग नसतो, पांढरटपणा जास्त असतो. आणि हातपाय असतात ते गार असतात. ज्यावेळी आपण कोणाशी हँडशेक करतो त्यावेळी सहज आपण त्यांच्या हाताच्या आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. त्यातली एक म्हणजे ओलसरपणा येतो, दुसरं म्हणजे वॉर्मथ येते. तर या दोन्ही गोष्टी ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला कळू शकतं. कशा प्रकारे हस्तांदोलन करतो याच्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, पण ते काय आज बोलत नाही मी. तर त्यामुळे या दोन गोष्टी, तर टेम्परेचर जे असतं ते आपण सहज हँडशेक करताना लक्षात घेऊ शकतो, ऑब्झर्व करू शकतो. तर गार जर असतील तर त्या व्यक्तीला निसर्गाबद्दल एवढं काही खूप वाटत नाही. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अगदी लहान असताना बाळ सुद्धा लक्षात येते, आणि ती म्हणजे तोंडाने श्वास घेणं. काही मुलं, काही बाळं तोंडाने श्वास घेतात आणि तेव्हापासून जी सवय लागते ती अगदी खूप पुढे पुढे पर्यंत ते तोंडाने श्वास घेतात. आणखीन एक त्यात इंटरेस्टिंग गोष्ट होते, इंटरेस्टिंग बदल असतो तो, राग आल्यानंतर माणसं असं तोंड करतात. तर ते जे आहे ना त्याच्यात काय होतं की ब्रीदिंग फास्ट झालं की नॅचरली तोंड त्यांचं उघडं होतं, कारण की नाकाने श्वास घ्यायची सवय नसते आणि त्यामुळे तोंडाने वेगाने श्वास घेतला जातो राग आल्यानंतर. तर त्याच्यातून पण आपल्या लक्षात येतं की निसर्ग प्रेमा कमी असण्याचं हे एक लक्षण आहे. या लोकांचं अनेकदा तोंड उघडं असतं,
आणि थोडंसं उघडच राहतं, त्यातून पण लक्षात येतं की निसर्ग प्रेम या लोकांचं कमी आहे. तर हे होतं निसर्ग प्रेमाबद्दल. आज तुम्हाला हे पण कळलं की आपले गुण जे आहेत ते बॅलन्स कसे करायचे. आता पुढच्या वेळी जर आणखी काही प्रश्न आले तर ते प्रश्न आणि आणखीन एक गुण ह्याच्याबद्दल आपण बोलूया. आत्ता बाय.